लक्षात ठेव, ज्याची सुरुवात सुखाची ना त्याचा शेवट पण सुखाचाच. हा बघ, ज्या हेतूने मी तुम्हाला इथे बोलवलं ना तो माझा हेतू साध्य झाला. हो चल, दोघही जण आता आपल्या घरी जाऊया. हा चल या. तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणारा फुलातला. पाणी भरायला सुद्धा कोणी सकाळी उठलं नाही. कोण कशाला उठतंय? आई आहे ना, वरती काम करून करून. दिदे अगं जरा बारीक चिर कांदा. किती मोठा चिरतेस? अगं नेहमीसारखा बारीकच चिरतेय मी. अच्छा, तुझ्या आजच्या मूडला आवडला नाहीये का? ठीक आहे, चिरते, बारीक चिरते. माझ्यावर चिडचिड करू नको फक्त. मी चिडचिड करते? हो करते, कारण जीव जळतो माझा या घरासाठी. बाकी कोणाला काही आहे का? मुलाला आणि सुनेला गावाला जाताना असा हात वर करून करून आशीर्वाद दिला. मागे घराकडे कोण बघणार याची कोणाला काही फिकीर आहे? नाही. सगळी कामं मी करायची. दे आण तो, मी चिरते. आणि ते डबडं बंद करा बघू तुम्ही आधी, फेकून देईन नाही तर. घे चिर. गावाला जातायत गावाला, बरोबर ना? जाणारच. नवऱ्याच्या मागे मागे करायला मिळतंय, कोण संधी सोडतंय? आजीने गावाला बोलवलं, ही गेली नवऱ्याच्या मागे मटकत मटकत. मागे सासू मेली आहे का जिवंत आहे, कोणाला काय आहे त्याच नाही. दिदे एखादी असती ना तर थांबली असती. आपली सासू आजारी आहे म्हटल्यानंतर सेवा करायला, पण नाही, गेली लगेच. आणि आपला समीर, त्याला पण काय वाटलं नाही. काय फायदा, तो पण तसलाच. आई, अगं जरा कंट्रोल कर ना, थोडं जास्त होतंय. हळू बोल ना. काय आत्ता बोललीस ना सासू आजारी आहे, कोणाला काही पडलेली नाही. वाटत तर नाहीये तसं. आणि आता त्या अर्पिताला बोलून काय उपयोग आहे? गेली ती समीर बरोबर गावाला. जेव्हा काहीतरी करायचं होतं तेव्हा काही नाही केलं, तेव्हा कच खाल्ली. मी कच खाल्ली? मी कच खाल्ली? तू काय केलं ग म्हशे? गाडीची मदत नाही, सतत मला पुढे करत असते आणि मागे उभी राहून मजा घेतेस तू. एखादी असती तर मदत केली असती. बोल हा, बोल. तू मलाच बोल. पण आई, लक्षात ठेव, समीर अर्पितामध्ये जे घडून आहे ते जर घडलं ना तर परत एकदा सांगते, सत्ता तुझी जाणार आहे. माझं काही नुकसान नाही होणार आहे. त्यामुळे मी फार फार तर तुला सपोर्ट करू शकते. बाकी मी काय करणार? जे काय करायचं ते तुलाच करायचंय. या. हा समीर, अर्पिता, ये ग बाळा ये. आजी. ओ घर अगदी पूर्वीसारखं एकदम टापटीप तुझ्यासारखं. म्हातारीला जमेल तेवढं करते रे बाबा. काय ग? या या या. खूप आनंद झाला रे मला, तुम्ही दोघं जण आलात ते. या अर्पिता, हळू या. काळो काय बाबा. हो आजी. ये. आजी, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या का? तुम्हाला सांगतो अर्पिता मॅडम, आम्ही सगळे मिळून आहे ना इथे झोपायचो. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं बाहेर झोपायचो आणि भूताच्या गोष्टी सांगायचो. दीदी तेव्हाही घाबरायची. आई अशी ओरडायची ना तिला, दीदे मी इथे आहे ना, घाबरायला काय झालं? पुरे रे, तुझ्या गप्पा पुरे झाल्या. चला या दोघं. हा समीर, अर्पिता या. ऐक समीर, आता तुम्ही दोघं जोपर्यंत इथे आहात तेव्हा ही खोली तुम्हा दोघांची आहे, लक्षात ठेवा. हा आणि हो, झोपताना रोज बाहेरच्या दाराला कडी लावायची विसरायचं नाही. हा म्हणजे तू कुठं चालली? अरे असं काय करतोस, देवळात उत्सव आहे,
मी देवीची सेवेकरी आहे ना रे बाबा, मला तिथे हजर राहावं लागतं, हो ना, म्हणून हा हा महत्वाची गोष्ट, मुंबई सारख्या इथे सुख सोयी नाहीयेत, तेव्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. अर्पिता,